आता आपण हे खोबरं सुद्धा असं भाजून घेतलंय, हे बघा. ते थंड करण्यासाठी एका परातीमध्ये काढून घ्यायचं असं. पूर्ण थंड झालं की हे पटापटा असं मोडतं तुकडे. आणि दुसरा एक आपण मसाल्याचा पदार्थ एक भाजून ठेवू शकतो, ते म्हणजे हे पांढरे तीळ. त्याला सुद्धा जास्त दिवस झाले की हे त्याला जाळी किंवा आळी लागणे, तर बारीक आळ्या पण होऊ शकतात. म्हणून मी जेव्हा जेव्हा आणते तेव्हा पटकन चाळून निवडून घेते आणि हे भाजून ठेवते असे तांबूस कलरवर. दुसरा एक पदार्थ मी भाजणार आहे ते म्हणजे धने. धने भाजून गरम करून जेवढी हवी तेवढी पावडर आपल्याला बनवून घेता येते, म्हणजे पावडरीचा वास जास्त दिवस टिकतो. तर आता मी सकाळपासून भाजायच्याच पाठीमागे लागले, सगळे हे भाजून ठेवण्याच्या. आधी मी भाजला रवा, मग शेंगदाणे, मग खोबरं, आता पांढरे तीळ आणि धने. गरम मसालेसुद्धा आपण थोडे गरम करून ठेवू शकतो, असं ते सुद्धा खराब होत नाहीत. पावसाळ्यात ही आवर्जून काळजी घेतली पाहिजे की कोणते कोणते पदार्थ भाजून ठेवायचे. हे असे आपण तीळ भाजून घेतले. आता एक 2 मिनिटात आपले धने भाजून होतील. म्हणजे बघा, एकदा कढई ठेवली की पुन्हा पुन्हा तोच पसारा नको, आणि एकदा कढई तापल्यानंतर मग आपलं कसं काम पटपट होतं. आता हे सगळं थंड करून व्यवस्थित मी भरून ठेवणार आहे. आता मी धने जरा भाजून घेते. धना पावडर करून ठेवायचे आहे. त्यात थोडासा मी हिंगाचा एक छोटासा खडा टाकलाय, तुम्हाला दिसतोय का बघा इथं, तेव्हा तेवढा. थोडेच मला बनवायचे पावडर. ऑलरेडी मी बनवून ठेवलेले आहे, हे दाखवण्यासाठी बनवत आहे मी. हे असं भाजून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि हे थंड करायचं. आणि एवढी पावडर बनवून ठेवायची, म्हणजे तुम्ही अगदी पावशेर धण्याची असं भाजून पावडर बनवू शकता. खूप छान होते पावडर. पावशेर धणे घ्यायचे, स्वच्छ चाळून निवडून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे आणि अशी पावडर करून ठेवायची. वास खूप छान येतो त्याचा. चला तर, रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.